सो मग अशी आपण करतो एन ई कॉमर्स सिस्टम, जी की अ, आपण लाईव्ह एक्झाम्पल आहे त्याचं ॲमेझॉन, फ्लिपकार्ट अँड मिशो, मिंत्रा. सो जितके पण प्लॅटफॉर्म्स आहे जिथं काही ऑनलाईन शॉपिंग केली जाते त्यांना आपण एक ई कॉमर्स सिस्टम असं कॉल करतो. तर मग त्यातल्या आपण या सगळ्या एंटिटीज बघत होतो की कस्टमरचा पर्पज आहे की स्टोअर कस्टमर डिटेल, कॅटेगरीचं डिटेल आहे की जेवढ्या पण प्रोडक्टच्या कॅटेगरीज आहे. मग प्रोडक्टच्या कॅटेगरीज कशा असतात की इलेक्ट्रॉनिक्स, क्लोथिंग. तर मग या या कॅटेगरी वाईज प्रोडक्टच्या कॅटेगरी स्टोअर केलेल्या असतात. मग अजून असतं प्रोडक्ट्स. सो प्रोडक्ट स्टोअर करण्यासाठी मग त्यात असतं टायटल, डिस्क्रिप्शन, इमेजेस, लिंक्स त्याची प्राइस, त्याच्यावर दिलेला डिस्काउंट, त्याच्यावर ऑफर्स. तर मग या सगळ्या ज्या एंट्री डेटा आहे तो आपण एका एंटिटीमध्ये स्टोअर करतो कॉल्ड प्रोडक्ट्स कार्ट. तर मग कार्ट काय असतं की टेम्पररी शॉपिंग कार्ट असतं ज्यात आपण काहीतरी ॲड करून ठेवतो. जस्ट लाईक जसं की आपण मॉलमध्ये गेल्यावर एका बास्केटमध्ये काहीतरी ॲड करून ठेवतो. म्हणजे जे जे आपल्याला आयटम्स बाय करायचे, आपण ते आत्तापर्यंत बाय नाही केले बट वी आर प्लॅनिंग टू बाय, सो आपण ते त्या बकेटमध्ये ॲड करून ठेवतो. नेक्स्ट एंटिटी इज ऑर्डर्स. सो ऑर्डर्सने काय होतं की कस्टमरचे ऑर्डर्स आहे आपण ते यात प्लेस करतो की कस्टमरने ऑर्डर जे प्लेस केलं विथ प्रोडक्ट, मग सगळे इन्फॉर्मेशन, त्यांचा ॲड्रेस. तर मग ऑर्डर्स या एंटिटीमध्ये आपण सगळा जो ऑर्डरचा डेटा आहे तो स्टोअर करतो. ऑर्डर आयटम्स. सो त्यामध्ये आपण प्रोडक्ट्स ठेवतो सगळे जे जे आपण त्या ऑर्डरमध्ये प्लेस केलेले होते. पेमेंट्स. मग पेमेंटची इन्फॉर्मेशन जसं की ते कुठून झालं, क्रेडिट कार्ड, गुगल पे, फोनपे किंवा कोणते पण UPI किंवा COD किंवा गिफ्ट कार्ड वापरून. तर मग आपण या इन्फॉर्मेशन पेमेंटच्या टेबलमध्ये स्टोअर करतो. रिव्ह्यूज. इफ जर कस्टमरने आफ्टर शॉपिंग काही रिव्ह्यूज दिले त्या प्रोडक्टसाठी तर मग ते सगळे रिव्ह्यूज नावाच्या एंटिटीमध्ये क्रिएट केले जातात. तर मग आता हे जे सिस्टम आहे तर मग या सिस्टममध्ये एक आपल्याला जेव्हा क्रिएट करायची तर मग आत्तापर्यंत तुमचे CRUD ऑपरेशन्स कंप्लीट झाले. CRUD म्हणजे क्रिएट, अपडेट, रिट्राईव्ह अँड डिलीट. सो यात आपल्याला फक्त इतकं बघायचं आहे की हाऊ वी कॅन आपल्याला तसे जे जे टेबल्स रिक्वायर्ड आहे तसे आपण ते क्रिएट कसे करूया आणि त्यात डेटा इन्सर्ट कसा करू शकतो ते सगळं. प्रायर टू दिस आपल्याला एक कन्सेप्ट बघायची आहे ती म्हणजे फॉरेन की. सो फॉरेन की काय असते की जेव्हा दोन टेबल्स आहे आणि त्या दोन टेबल्स मधला डेटा आपल्याला शो करायचा आहे, त्यामध्ये काहीतरी रिलेशनशिप तयार करायचे, दॅट टाइम आपण फॉरेन की ही एक कन्सेप्ट यूज करतो इन SQL. ओके, त्याची डेफिनेशन आहे द फॉरेन की इज अ कन्स्ट्रेंट इस्टॅब्लिश अ लिंक बिटवीन टू टेबल्स अँड प्रिव्हेंट ॲक्शन दॅट विल डिस्ट्रॉय द लिंक बिटवीन देम. सो फॉरेन की काय असते की ते एका प्रायमरी कीवर सेट केलेली असते. प्रायमरी की मीन्स आपण ऑलरेडी बघितले की प्रायमरी की आपण तेव्हा वापरतो जेव्हा की आपल्याला एक पर्टिक्युलर सिंगल रेकॉर्ड युनिक ठेवायचा आहे आणि त्याला रिट्राईव्ह करायचं आहे डेटाबेसमधनं. तर मग आपण एक ऑनलाईन एडिटर ओपन करूया. तर मग इथं आपण एक्झाम्पल बघू शकतो की इथं फॉरेन की काय आहे तर मग आता कस्टमर्स टेबल आहे आणि ऑर्डर्स टेबल आहे. तर मग कस्टमर्स टेबलमध्ये आणि ऑर्डर्स टेबलमध्ये काहीतरी एक एंटिटी आहे, एक फील्ड आहे जी ना कनेक्शन तयार करते. जर मला आता हा कस्टमर आहे तर मग कस्टमर ID याची 1, फर्स्ट नेम जॉन अँड अदर डिटेल्स. सो मला आता जर हे पर्टिक्युलर कोणतं पण एक ऑर्डर व्हेरीफाय करायचं आहे की ती कोणत्या कस्टमरने प्लेस केलंय. तर मग ते मला ऑर्डर व्हेरीफाय करण्यासाठी तर मग काहीतरी ती एक गोष्ट लागेल की जी युनिकली सांगेल की हे ऑर्डर कोणत्या कस्टमरने प्लेस केलंय. आयदर हे दोन वेने होऊ शकतं की कस्टमर्स टेबलमध्ये आपण त्याची ऑर्डर ID इन्सर्ट करूया. इथंच एक ऑर्डर कॉलम ॲड करून की या कस्टमरचा ID आहे आणि ह्या सगळ्या ऑर्डर्स कस्टमरने स्टोअर केल्या आहे. बट त्या वेने जर गेलं तर मग जे डेटा स्ट्रक्चर आहे ते एक
स्टोअर करण्यासाठी आपल्याला थोडं कॉम्प्लेक्स जाईल. तर मग त्यासाठी अजून एक वे आहे की आपण ऑर्डर टेबलमध्येच एक फील्ड ठेवली कॉल्ड कस्टमर आय डी, आणि त्यात आपण मेन्शन केलंय की ही ऑर्डर कोणत्या एका पर्टिक्युलर कस्टमरने प्लेस केली आहे. तर मग इथं बघू शकता, इथं आपण काय काय मेन्शन केलंय, वन आयटम अँड अमाऊंट. सो इथं आपण हे पण मेन्शन केले की ती कोणत्या कस्टमर आय डीने मेन्शन केली, कोणत्या कस्टमर आय डीने प्लेस केली ऑर्डर. तर मग ही सगळी ऑर्डर कोणत्या कस्टमर आय डीने प्लेस केली आहे, मग हा डेटा जेव्हा आपल्याला रिट्राईव्ह करायचा असला तर मग ही जी प्रायमरी की आहे याने होतोय. बट आता ही या टेबलची प्रायमरी की नाही, कारण की इथं ही रिपीट झालेली आहे. ही दुसऱ्या टेबलची प्रायमरी की आहे. सो दुसऱ्या टेबलची प्रायमरी की जेव्हा आपण एका टेबलमध्ये वापरतो काहीतरी इन्फॉर्मेशन रिट्राईव्ह करण्यासाठी, तर त्या रिलेशनला आपण फॉरेन की असं म्हणतो. मग फॉरेन की यासाठी यूज केले जाते की आपल्याला दोन टेबल्समध्ये काहीतरी एक रिलेशन क्रिएट करायचंय. तर मग आता जस्ट आपल्याला या एका कस्टमरची इन्फॉर्मेशन रिट्राईव्ह करायची आहे. तर मग त्या कस्टमरची इन्फॉर्मेशन रिट्राईव्ह करण्यासाठी आपल्याला आपण क्वेरी लिहू इथं, सिलेक्ट स्टार फ्रॉम ओके. आता ह्या युजरची इन्फॉर्मेशन रिट्राईव्ह झाली, बट ही कुठून झाली, कस्टमर्स टेबल मधनं. मग आता कस्टमर्स टेबल मधनं यामुळे झाली की मी इथं त्याची आयडी मेन्शन केलेली होती, जी की एक युनिक आयडेंटिफायर आहे. सो आता हीच सेम आयडी आपण ह्या ऑर्डर्स टेबल मध्ये पण यूज केली. सो विथ दॅट आपण आता ही आयडी जेव्हा आपण यूज करू, मग आपल्याला हीच क्वेरी यूज करावं लागेल की आता जसं की मी एका ऑर्डरची इन्फॉर्मेशन बघतोय, तर मग मला आहे ना आपण समजा इथनं आता दोन टेबल मधनं डेटा रिट्राईव्ह करू. सिलेक्ट स्टार फ्रॉम कस्टमर्स कॉमा ऑर्डर्स, कस्टमर डॉट कस्टमर अंडरस्कोर id comma orders where id is equal to name comma orders where customers and name column exists here. Select name from customers comma
हो, ऍक्च्युली आपण टेबल कॉलमचं जे नाव होतं ते चुकीचं यूज करत होतो. इट्स फर्स्ट नेम नॉट नेम. तर मग आपल्याला आपण इथं बघतोय की ही फॉरेन कीची एक कन्सेप्ट आहे. मग आपल्याला जेव्हा मल्टिपल टेबल्स मधून असा डेटा रिट्राईव्ह करायचा आहे, तर मग त्यासाठी आपण जॉईन्स यूज करतो. तर मग आपल्या काही कन्सेप्ट रिमेनिंग आहे, जसं की जॉईन, प्रायमरी की, एंटिटी रिलेशनशिप मॉडेल. सो आपण पहिले एंटिटी रिलेशनशिप मॉडेल बघूया, त्यानंतर मग आपण हे बघूया की या प्रोजेक्टसाठी प्री रिक्विजिट्स असे आहे, जो की आपण प्रोजेक्ट डिस्कस करतोय हा ई कॉमर्स सिस्टमचा. तर मग यासाठी आपल्याला पहिले जॉईन्स बघावं लागतील, फॉरेन की. देन त्यानंतर आपण डेटा कसा रिट्राईव्ह करू शकतो युजिंग जॉईन्स अँड एंटिटी रिलेशनशिप मॉडेल. तर मग फर्स्ट पॉईंट आहे एंटिटी रिलेशनशिप मॉडेल. मग आपण बघूया की आपण एंटिटी रिलेशनशिप मॉडेल वापरून जे जो डेटा आहे त्यामध्ये रिलेशनशिप कसं क्रिएट करतो. ओके, ER मॉडेल JFG. So, what is in ER relationship model? So, entity relationship model, also called as ER relationship model, is a conceptual model for designing a database. This model represents the logical structure of a database, including entities, their attribute, and relationship between them. सो एक एंटिटी रिलेशनशिप मॉडेल आपल्याला जो डेटाबेस आहे त्याच्या डिझाईनसाठी यूज केलेलं जातं त्यामध्ये आपण त्याच्या एंटिटीज, ॲट्रिब्यूट्स अँड रिलेशनशिप शो करतो. एंटिटीज मीन्स पर्टिक्युलर टेबल्स जे आपण त्यामध्ये यूज करणार आहे. ॲट्रिब्यूट म्हणजे त्या एंटिटीजमध्ये आपण जितके जितके फील्ड यूज करणार आहे त्याला ॲट्रिब्यूट्स म्हणतो आपण. तर मग इथं मेन्शन पण केलं सेम, एंटिटी अँड ऑब्जेक्ट दॅट इज स्टोर्ड ॲज डेटा. एक्झाम्पल स्टुडंट, कोर्स, कंपनी. सो आपण जितके आतापर्यंत टेबल क्रिएट केलेले होते, जसे की ऑर्डर्स नावाचा एक टेबल आहे, पेमेंट्स नावाचा एक टेबल आहे, तर मग त्या सगळ्यांना आपण एंटिटी म्हणतो. सेकंड इज ॲट्रिब्यूट. तर ॲट्रिब्यूट काय? ॲट्रिब्यूट म्हणजे प्रॉपर्टीज दॅट डिस्क्राईब अन एंटिटी. मग त्या एंटिटीच्या काही प्रॉपर्टीज, जसे की एक स्टुडंट आहे, त्याचे ॲट्रिब्यूट्स आहे स्टुडंट आय डी, नेम, रोल नंबर, लास्ट नेम, क्लास. तर मग ह्या सगळ्या ज्या आहेत त्याच्या ॲट्रिब्यूट्स आहे. रिलेशनशिप, तर मग जेव्हा दोन टेबल आहे किंवा दोन फील्ड्स आहे, मग त्यामध्ये काहीतरी एक रिलेशनशिप आहे, तर मग त्या रिलेशनशिपला आपण जे डिझाईन करतो त्याला आपण एक कनेक्शन म्हणतो, जे की दोन एंटिटीज मध्ये, दॅट्स कॉल्ड अँड रिलेशनशिप. तर मग ER मॉडेल काय आहे की ER मॉडेल हे तीन गोष्टींनी बनलेलं असतं. पहिलं एंटिटी, सेकंड ॲट्रिब्यूट आणि तिसरं रिलेशनशिप. मग यामध्ये काही टाइप्स आहे. तर मग फर्स्ट एंटिटी मध्ये दोन टाइप्स आहे, स्ट्रॉंग एंटिटी अँड सेकंड इज वीक एंटिटी. मग ॲट्रिब्यूट मध्ये पण काही टाइप्स आहे. देर आर 4 टाइप्स इन ॲट्रिब्यूट, जसं की की ॲट्रिब्यूट, कंपोजिट ॲट्रिब्यूट, मल्टी व्हॅल्यूड ॲट्रिब्यूट, डिराइव्हड ॲट्रिब्यूट. तर आपण हे सगळे वन बाय वन बघूया की म्हणजे यांचा जो डिफरन्स आहे तर का बरे, आणि त्यांच्यामध्ये यांना वेगवेगळे नाव का बरं दिले गेलेले, त्यांच्या प्रॉपर्टीज काय. तर मग थर्ड इज रिलेशनशिप. मग रिलेशनशिप पण चार टाईपचे असतात, वन टू वन, वन टू मेनी, मेनी टू वन अँड मेनी टू मेनी. सो या सगळ्या टर्म्स आहे, या जस्ट तुम्ही एक लक्षात ठेवा. आपण या वन बाय वन बघूया. तर मग एंटिटी रिलेशनशिप मॉडेल बनवण्यासाठी आपल्याला पहिली गोष्ट लागती, गॅदर द रिक्वायरमेंट फंक्शनल अँड डेटा बाय आस्किंग क्वेश्चन टू द डेटाबेस युजर. सो आपण जी फर्स्ट स्टेप आहे ती कंप्लीट केली की आपण रिक्वायरमेंट गॅदर केले, की आपल्याला, आपण जसं बघितलं की आपल्या एंटिटीज काय काय असतील, आपल्या रिक्वायरमेंट काय काय.
त्या ई कॉमर्स सिस्टम मधनं की आपल्याला कोणता डेटा आहे त्यावर सगळी प्रोसेस क्रिएट करायची आहे आणि त्याच डेटावर आपल्याला म्हणजे रिक्वायरमेंट काय काय जसं की ऑर्डर प्लेस झालं पाहिजे, कार्टमध्ये आयटम ऍड झाले पाहिजे, प्रोडक्टमध्ये सगळे त्याचे प्राइस डिटेल्स, त्याचं टायटल, डिस्क्रिप्शन, इन्फॉर्मेशन सगळं दिसलं पाहिजे, एक ऑर्डर प्लेस करता आली पाहिजे, कार्टमध्ये आयटम्स ऍड झाले पाहिजे. तर मग इतक्या सगळ्या आपल्या रिक्वायरमेंट्स आहेत. अजून पण खूप मोठे आहे कारण की तो हा आपण एक SQL चा मेजर प्रोजेक्ट बनवतोय जसं आपण पायथनचा एक बनवलेला होता. तर मग यात आहे की सेकंड इज क्रिएट अ लॉजिकल और कन्सेप्च्युअल डिझाइन और डेटाबेस. दिस इज वेअर इयर मॉडेल पथेज अ रोल. मग आपल्याला जेव्हा पण त्यातलं रिलेशनशिप क्रिएट करायचं आहे तर मग तेव्हा एक ER मॉडेल आहे तो एक व्हायटल रोल प्ले करतो आणि मग तेव्हा आपण ER मॉडेल थ्रू जे रिलेशनशिप आहे ते फॉर्म करू शकतो. आफ्टर दिस फोकस ऑन फिजिकल डेटाबेस डिझाइन लाईक इंडेक्सिंग अँड एक्सटर्नल डिझाइन. सो हे आपले नंतरचे टॉपिक्स आहे ते आपण नंतर बघूया. मग ER डायग्रामची युसेज काय काय आहे तर ER डायग्राम रिप्रेझेंट्स ER मॉडेल एंटिटी रिलेशनशिप मॉडेल इन डेटाबेस मेकिंग देम इझी टू कन्वर्ट इनटू रिलेशन टेबल्स. सो डेटाबेस डिझाईन करण्याआधी आपण एक ER मॉडेल यासाठी बनवतो की आपल्याला एक अंडरस्टँडिंग येऊन जावी की आपला डेटाबेस ॲक्च्युली कसा दिसेल आणि त्यातले रिलेशनशिप कसे फॉर्म होतील. So thus diagram serve a purpose to real world modeling of objects which makes them entire इंटेंटली युजफुल. सो आपण जेव्हा पण एक ER मॉडेल डिझाईन करतो तर मग त्या ER मॉडेलमध्ये आपल्या जे आपण रिअल टाइम जे ऑब्जेक्ट्स आहे ते यूज करतो आणि त्यांचं रिलेशनशिप फॉर्म करतो. सो ॲट द टाइम ऑफ डेटाबेस डिझाईन आपल्याला ते इझी जातं. तर मग ER मॉडेल डिझाईन करताना जसं की फ्लोचार्टमध्ये आपण काही सिम्बल्स यूज करतो सेम आपण ER मॉडेल डिझाईन करताना पण आपल्याला काही सिम्बल्स आहेत ते यूज करावे असतात. तर मग फर्स्ट इज इकडे फिगर इथं फिगरचं नाव दिलेलं आहे त्यानंतर तो सिम्बॉल आणि ते रिप्रेझेंट काय करतंय. तर मग रेक्टँगल. मग जेव्हा पण आपल्याला एक पर्टिक्युलर एंटिटी मेन्शन करायची आहे तर मग एंटिटी मीन्स मी तुम्हाला सांगितलं होतं की ज्यात जी एक एंटिटी आहे जो की स्टोअर करणार आहे डेटा. सो जेव्हा पण आपल्याला एक एंटिटी रिप्रेझेंट करायची आहे तेव्हा आपण एक रेक्टँगल वापरतो. ॲट्रिब्यूट. ॲट्रिब्यूट आता ॲट्रिब्यूट काय तर प्रत्येक एंटिटीला मल्टिपल ॲट्रिब्यूट्स असू शकतात. मग जसं की मी तुम्हाला स्टुडंटसाठी सांगितलं होतं नेम, रोल नंबर, लास्ट नेम. तर मग हे सगळे जे ॲट्रिब्यूट्स आहे हे एका एंटिटीला असू शकतात. मग त्या ॲट्रिब्यूटला रिप्रेझेंट करण्यासाठी आपण जो इलिप्स आहे तो यूज करतो. डायमंड. मग जेव्हा आपल्याला या एंटिटीज ज्या आहेत यात रिलेशनशिप फॉर्म करायचे तर मग त्यावेळेला आपल्याला हे जे रिलेशनशिप आहे ते शो करावं लागतं. आणि लाईन. मग लाईन आपल्याला ॲट्रिब्यूट्स आणि एंटिटीजला कनेक्ट करण्यासाठी आणि त्यामध्ये एक रिलेशनशिप फॉर्म करण्यासाठी आपण लाईन्स यूज करतो. डबल इक्लिप्स. तर मग आपण जसे ते ॲट्रिब्यूट्स बघितले होते मी तुम्हाला टाइप्समध्ये सांगितलंय की एक मल्टी व्हॅल्यूड ॲट्रिब्यूट असतं, सिंगल व्हॅल्यूड ॲट्रिब्यूट. मग एक जर ॲट्रिब्यूट आहे त्याला मल्टिपल व्हॅल्यू असू शकतात तर मग त्याला आपण तेव्हा डबल इक्लिप्स यूज करतो. अँड जेव्हा एक एंटिटी आहे वीक एंटिटी मीन्स की अशी एंटिटी जी डिपेंडंट आहे दुसऱ्या एंटिटीवर की आपण असं हां, जसं की कार्ट आहे. कोणती एंटिटी तर कार्ट एंटिटी टोटली डिपेंडंट आहे दुसऱ्या एंटिटीवर जी की प्रोडक्ट्स. तर मग एक एंटिटी स्वतःच त्या एक एंटिटी ज्यात म्हणजे जास्त काही आपण डेटा वगैरे ऍड केले नाही आणि ती प्युअरली डिपेंडंट आहे दुसऱ्या एंटिटीवर तर मग तेव्हा आपण वीक एंटिटीसाठी डबल रेक्टँगल्स यूज करतो. एंटिटी सेट. ओके, आपण आता टाइप्स ऑफ एंटिटी बघू. तर मग एंटिटीच्या दोन टाइप्स आहे, एक स्ट्रॉंग एंटिटी अँड सेकंड इज वीक एंटिटी. स्ट्रॉंग एंटिटी इज हे आहे की अ टाइप ऑफ एंटिटी दॅट हॅज की ॲट्रिब्यूट दॅट कॅन युनिकली आयडेंटिफाईड each instance of an entity. A strong entity does not depend on any other entity in the schema for its identification. It has a primary key that ensures its uniqueness and represent by rectangle in ER diagram.
सो स्ट्रॉंग एंटिटी जी आहे ती दुसऱ्या कोणत्याच एंटिटीवर डिपेंडंट नाहीये. त्याचं स्वतःचं इट हॅज इट्स ओन ॲट्रिब्यूट लाईक कोणती पण त्यातली व्हॅल्यू जर आपल्याला आयडेंटिफाय करायची आहे तर मग आपण त्याच एंटिटीचे ॲट्रिब्यूट्स यूज करून ती व्हॅल्यू ती आयडेंटिफाय करू शकतो. सो दॅट्स वाय कॉल्ड इट वी कॉल्ड इट ॲज स्ट्रॉंग एंटिटी. So second is weak entity. So weak entity is the entity it cannot be uniquely identify its own attributes alone. So एका पर्टिक्युलर एंटिटीचे जे ॲट्रिब्यूट्स आहे ते फक्त स्वतःच्या ॲट्रिब्यूट्सने आयडेंटिफाय नाही केले जाऊ शकत. तर मग अशा एंटिटीला आपण म्हणतो एक वीक एंटिटी. अ वीक एंटिटी इज असोसिएटेड विथ अन आयडेंटिटी ऑफ अनदर स्ट्रॉंग एंटिटी विच हेल्प इट्स आयडेंटिफिकेशन. सो मग वीक एंटिटीमध्ये आपण डेटा कसा आयडेंटिफाय करतो तर मग स्ट्रॉंग एंटिटीमध्ये काय असतं की त्यामध्ये स्वतःच काहीतरी एक युनिक व्हॅल्यू आहे किंवा ॲट्रिब्यूट आहे अँड थ्रू दॅट आपण तो जो डेटा आहे तो आयडेंटिफाय करतो. आणि मग वीक एंटिटीमध्ये जर सेम आपल्याला प्रोसेस फॉलो करायची असली तर मग आपल्याला एका स्ट्रॉंग एंटिटीवर डिपेंडंट राहावं लागतं आणि आपण म्हणजे थ्रू दॅट एंटिटी आपण जो डेटा आहे तो रिट्राईव्ह करू शकतो. तर मग इथे एक एक्झाम्पल आहे की अ कंपनी मे स्टोर इन्फॉर्मेशन ऑफ डिपेंडंट सच एज पॅरेंट्स, चिल्ड्रन अँड स्पाउस ऑफ एन एम्प्लॉई बट द डिपेंडंट्स कांट एक्झिट विदाउट द एम्प्लॉई. तर मग जसं की एक एम्प्लॉई आहे मग त्या एम्प्लॉईची इन्फॉर्मेशन एका कंपनीने स्टोअर केली आहे. जसे की त्या एम्प्लॉईचं नाव, त्याचे सगळे डिटेल्स, त्याचे फॅमिलीचे डिटेल्स जसे की त्याचे चिल्ड्रन्स वगैरे. तर मग आता जोपर्यंत एम्प्लॉईज एक्झिस्ट नाही करू शकत तर मग तोपर्यंत त्याचे पॅरेंट्स किंवा चिल्ड्रन्स हे पण एक्झिस्ट नाही करू शकत. मग जोपर्यंत मग इथं झालं एम्प्लॉई एक स्ट्रॉंग एंटिटी आहे आणि बाकीचे चिल्ड्रन्स, पॅरेंट्स, वाईफ तर मग हे वीक एंटिटी आहे. मग कारण की जोपर्यंत एक एम्प्लॉय नाही एक्झिस्ट करत तोपर्यंत त्याचे एम्प्लॉईचा डेटा एक्झिस्ट नाही करत, बाकीचा डेटा असून काही फायद्याचा नाही, तो असूच नाही शकत. सो दॅट मग अशा एंटिटीजला आपण म्हणतो एक वीक एंटिटी. तर मग अजून पण एक एक्झाम्पल आहे कस्टमर बॉरोज अ लोन. मग समजा आता एक लोन नावाची एंटिटी आहे. मग लोन मध्ये सगळं लिहून ठेवलंय की लोनचा अमाऊंट किती आहे, लोन नेम किती आहे, लोन डेट किती झाली, लोनचा इश्युइंग ऑफिसर वगैरे कोण आहे, आता हे सगळं. बट आता जर एक लोन क्रिएट करायचं असलं मग त्यासाठी एक कस्टमर हवा. मग कस्टमर त्यासाठी एक स्ट्रॉंग एंटिटी आहे. तर मग तुम्ही जस्ट इथं हा डिफरन्स समजून घ्या की जेव्हा पण आपल्याला एक कोणता तरी टेबल आहे आणि म्हणजे त्याकडे स्वतःचे असे काही म्हणजे युनिक कॅरेक्टर्स नाही, युनिक ॲट्रिब्यूट्स नाही ज्याने तो आयडेंटिफाय होऊ शकतो, तर मग तेव्हा त्याला वीक एंटिटी असं म्हणलं जातं. मग सेकंड इज ॲट्रिब्यूट्स. सो सेकंड पार्ट ॲट्रिब्यूट्स आपण यासाठी यूज करतो की आता एक एंटिटी आहे तर मग त्या एंटिटीमध्ये आपल्याला काहीतरी डेटा पण शो करायचा आहे. कारण की जसं की इथं एंटिटी बघू शकता तुम्ही, एक कस्टमर आणि लोन, आता हे दोन एंटिटी आहे. तर मग या एंटिटीमध्ये आपल्याला जेव्हा काहीतरी डेटा शो करायचा आहे, कारण की एंटिटी अलोन जसं की कस्टमर आहे, लोन आहे, तर मग ते काही कामाचे नाही, त्यामध्ये काहीतरी व्हॅल्यूज पण हव्या. मग त्या व्हॅल्यूज राहण्यासाठी आपण ॲट्रिब्यूट्स यूज करतो. तर मग इथं 4 टाईपचे ॲट्रिब्यूट्स आहे. द फर्स्ट वन इज की ॲट्रिब्यूट. मग की ॲट्रिब्यूट काय आहे तर की ॲट्रिब्यूट म्हणजे प्रायमरी की ॲट्रिब्यूट. जेव्हा पण एक व्हॅल्यू आहे ती युनिकली आयडेंटिफाय होते, ज्यामध्ये डुप्लिकेट्स नाही इन्सर्ट केले जाऊ शकत, तर मग त्याला आपण की ॲट्रिब्यूट म्हणतो. द की ॲट्रिब्यूट विच युनिकली आयडेंटिफाईज ईच एंटिटी इन द एंटिटी सेट इज कॉल्ड ॲज की ॲट्रिब्यूट. फॉर एक्झाम्पल रोल नंबर विल बी अन युनिक फॉर ईच स्टुडंट. सो त्याला आपण की ॲट्रिब्यूट असं म्हणतो. मग जेव्हा मी तुम्हाला एक एंटिटी रिलेशनशिप मॉडेलची जी डायग्राम आहे ती पण ड्रॉ करून दाखवेल, जे ऑनलाईन प्लॅटफॉर्म्स आहे त्यावर. तर मग जेव्हा पण आपण एक एंटिटी क्रिएट करतो तर मग त्याला मल्टिपल ॲट्रिब्यूट्स असू शकतात. ते असं लिमिटेड नाही की तुम्ही एक ठेवू शकता, दोन, ते एनी नंबर ऑफ ॲट्रिब्यूट्स जितके तुम्हाला तुमच्या टेबलसाठी रिक्वायर्ड आहे तुम्ही ते ठेवू शकता. बट जस्ट मेक शुअर दॅट की जे ॲट्रिब्यूट्स आहे तुम्ही ते तसेच डिफाईन केलेले जसे की ते ॲक्च्युअल डेटाबेसमध्ये हवे.
तर मग आपण जेव्हा की ॲट्रिब्यूट लिहितो तर मग एंटिटी साठी आपण हेच आहे इलिप्स जो जो सिम्बॉल वापरतो. बट जेव्हा आपल्याला की ॲट्रिब्यूट लिहायचं आहे तर मग तुम्ही याच्या खाली बघू शकता की अंडरलाईन आहे. तर मग जेव्हा पण आपण एक ER रिलेशनशिप डायग्राम बनवतोय, एंटिटी रिलेशनशिप डायग्राम, तर मग जेव्हा पण ते एक प्रायमरी की आहे तर मग त्याखाली आपल्याला एक लाईन ड्रॉ करायची असते. सो ते आयडेंटिफाय करतं की ते एक की ॲट्रिब्यूट आहे. So second is composite attribute. So composite attribute means an attribute composed of many other attributes is called as composite attribute. सपोज जसं की आपला ॲड्रेस आहे तर मग ॲड्रेस मध्ये भरपूर गोष्टी इन्क्लुडेड असतात, जसं की बिल्डिंग नेम, बिल्डिंग नंबर, स्ट्रीट, सिटी, स्टेट, कंट्री. तर मग एवढ्या सगळ्या जेव्हा आपण एक ॲड्रेस लिहितो तर मग या सगळ्या गोष्टी एका ॲड्रेसमध्ये एम्बेडेड असतात. तर मग तेव्हा आपल्याला एक ॲट्रिब्यूट पाहिजे ज्यात की आपल्याला मल्टिपल गोष्टी स्टोअर करता आल्या पाहिजे. तर मग तेव्हा आपण एक ॲट्रिब्यूट क्रिएट करतो. मग म्हणजे जेव्हा पण तुम्ही एक एंटिटी रिलेशनशिप डायग्राम बनवशाल तर मग तेव्हा तुम्ही असं नाही बघणार कधी नॉर्मली की एक जसं की इथं एक एंटिटी आहे आणि त्याला ॲट्रिब्यूट आहे, मग इथं ॲट्रिब्यूट्स आहे त्याला, ओके. बट आपल्याला अशी केस नाही दिसणार कधी की एक ॲट्रिब्यूट आहे आणि त्याला अजून ॲट्रिब्यूट आहे. बट जस्ट इन केस ऑफ कंपोजिट ॲट्रिब्यूट आपण मल्टिपल त्याला ॲट्रिब्यूट्स क्रिएट करू शकतो. कारण की आणि जसं की आपल्या नीडनुसार मग जेव्हा लेट्स से की तुम्ही डेट ऑफ बर्थ पण स्टोअर करताय तर मग त्यामध्ये पण त्याला पण म्हणजे इफ रिक्वायर्ड तर मग तेव्हा त्याला पण आपण ॲज अ कंपोजिट ॲट्रिब्यूट क्रिएट करू शकतो. मग त्यामध्ये डेट, डे, अजून मंथ, इयर, टाइम, तर मग असे वेगवेगळे आपण जो डेटा आहे तो स्टोअर करू शकतो. Multi-valued attribute, an attribute consisting of more than one value for the given entity. For example, phone number can be more than one for the given student. सो आता असे ॲट्रिब्यूट ज्यात आपल्याला व्हॅल्यू आहे त्या मल्टिपल असू शकता. तर मग आता फोन आहे, फोन नंबर जर आहे तर मग मल्टिपल फोन नंबर असू शकता. सो दॅट्स वाय आपण तेव्हा जे ॲट्रिब्यूट लिहितो. तर मग कंपोजिट ॲट्रिब्यूट लिहिण्यासाठी इथं आपण काय टेक्निक यूज करतो की आपण अंडरस्कोर यूज करतो की ॲट्रिब्यूट साठी. कंपोजिट साठी आपण एका ॲट्रिब्यूटला अजून मल्टिपल ॲट्रिब्यूट्स मध्ये फर्दर डिवाइड करतो. आणि मल्टी व्हॅल्यूड ॲट्रिब्यूट साठी इथं तुम्ही बघू शकता की आपण एक इलिप्स यूज केलाय आणि त्याच्या बाहेर पण एक इलिप्स यूज केलाय. सो जेव्हा पण आपल्याला एक ॲट्रिब्यूट एंड असं शो करायचंय की हे ॲट्रिब्यूट एका एंटिटीचं हे मल्टिपल व्हॅल्यूज ऍक्सेप्ट करतं, तर मग तेव्हा आपण त्याला डबल इलिप्स यूज करतो. तर मग याचं एक्झाम्पल अजून हे पण असू शकतं की एक स्टुडंटचा टेबल आहे आणि त्या स्टुडंटच्या टेबलमध्ये तो कोणत्या तरी कोर्सेससाठी एनरोल आहे, जसं की लर्निंग पायथन, SQL. तर मग असे मल्टिपल कोर्सेस असू शकतात. तर मग ते ॲट्रिब्यूटचा डेटा असा स्टोअर केला जातो एका पर्टिक्युलर एंटिटी ॲट्रिब्यूटमध्ये. मग फोर्थ इज derived attribute. Derived attribute म्हणजे काय की an attribute that can be derived from other attributes as well of an entity type is known as derived. समजा असं कोणतं तरी एक ॲट्रिब्यूट जे की आपल्या एंटिटी मध्ये एक्झिस्ट करत असणाऱ्या दुसऱ्या ॲट्रिब्यूट पासून पण डिराईव्ह केलं जाऊ शकतं, त्याला आपण डिराईव्ड ॲट्रिब्यूट असं म्हणतो. तर मग एज आहे, तर मग आपला जो डेटा आहे स्टुडंटचा किंवा कोणता पण एक टाईपचा डेटा आहे आणि त्यामध्ये आपण स्टोअर केलेलं आहे स्टुडंटचा डेट ऑफ बर्थ. तर मग त्या विथ द डेट ऑफ बर्थ ऑल्सो की आपण जो एज आहे तो एक्स्ट्रॅक्ट करू शकतो काही कॅल्क्युलेशन्स करून. तर मग हे असे जे ॲट्रिब्यूट्स ते जो डेटा ऑलरेडी एक्झिस्ट करतो त्यावरून बनवले जाऊ शकतात, मीन्स की ते स्टोअर करण्याची गरज नाही. तर मग त्याला आपण असं एक डिराइव्हड ॲट्रिब्यूट म्हणू शकतो. मग त्याला आपल्याला डिराइव्हड ॲट्रिब्यूट म्हणून डिफाईन करायचं लागतं. आणि इथं तुम्ही बघू शकता मग डिराइव्हड ॲट्रिब्यूट आपल्याला जेव्हा डिफाईन करायचं आहे का AR मॉडेलमध्ये, तर मग इथं आपण एक डॉटेड लाईन यूज केलेली आहे. बट तशी आपण मोस्टली काय यूज केलेली आहे, एक कंटिन्युअस लाईन यूज केली. बट इथं जी आहे ती डॉटेड लाईन यूज केली. सो हे डिफाईन करतं की ॲक्च्युअल आपलं
म्हणजे ॲट्रिब्यूट हे डिराइव्हड ॲट्रिब्यूट आहे किंवा मग आपण कोणत्या टाईपचा ॲट्रिब्यूट यूज करतोय. तर मग इथं आपण एक बघतोय ही एक कंप्लीट डायग्राम आहे. तर मग इथं एक स्टुडंट आहे, तर मग हे सगळे ॲट्रिब्यूट्स आहे जे एका स्टुडंटला बिलॉंग करताय. तर मग आपण मल्टिपल ॲट्रिब्यूट्स क्रिएट करू शकतो, जसं की मी तुम्हाला आधी सांगितलंय. तर मग यामध्ये रोल नंबर आता स्टुडंटसाठी एक प्रायमरी की आहे. ओके, तर मग ह्या स्टुडंटसाठी प्रायमरी की आहे. तर मग या खाली आपण एक अंडरलाईन ड्रॉ केली आहे, जी की डिफाईन करतं ही एक की ॲट्रिब्यूट आहे. याचे जे व्हॅल्यू आहे ते आणि युनिक असतील आणि त्यामध्ये काही डुप्लिकेट कंटेंट नाही करणार. तर नेक्स्ट इज नेम, DOB, फोन नंबर. तर मग फोन नंबर मध्ये काय आहे की फोन नंबर मध्ये आपल्याला मल्टिपल व्हॅल्यूज इन्सर्ट करायचे आहे. सो दॅट्स वाय आपण इथं डबल इलिप्स यूज केला आहे. आणि एज, तर मग एज मध्ये पण डॉटेड लाईन यूज केली आहे, कारण की डॉटेड लाईन काय डिफाईन करतं की ही एक अशी ही एक असं ॲट्रिब्यूट आहे जे की आपल्याला युजरकडनं मीन्स ॲज अ इनपुट घेण्याची गरज नाही. आपण विथ DOB आपण याला फॉर्म करू शकतो आणि स्टोअर करू शकतो की ॲक्च्युअल एज काय. आणि ॲड्रेस हे एक कंपोजिट ॲट्रिब्यूट आहे. सो आपण याला फर्दर डिवाइड केलं आहे कंट्री, स्टेट, सिटी अँड स्ट्रीट या ॲट्रिब्यूट्समध्ये. ओके, तर मग आपलं लास्ट टर्म याची की रिलेशनशिप्स. तर मग आपण इथे रिलेशनशिप बघूया. रिलेशनशिप टाइप represent the association between entities types. For example, enroll in is a relationship type that exists between entity type, student and course. सो जेव्हा पण म्हणजे कोणते तरी एक टेबल्स आहे त्यामध्ये काहीतरी एक रिलेशनशिप आहे, तर मग त्या रिलेशनशिपला आपल्याला जेव्हा शो करायचं असलं तेव्हा आपण हे रिलेशनशिपचे टाइप्स यूज करतो. मग रिलेशनशिपचे जे टाईप आहे ते चार आहे. 1 to 1 म्हणजे आता दोन एंटिटी आहे त्यामध्ये रिलेशनशिप आहे, म्हणजे या रिलेशनशिपमध्ये फक्त या दोन्हीच एंटिटी इन्व्हॉल्व करताय, तर मग त्याला आपण 1 to 1 रिलेशनशिप म्हणतो. मग आणि आता आपल्याला या रिलेशनशिपला जर काही तरी नाव शो करायचं आहे, तर मग ते नाव शो करण्यासाठी आपल्याला आपण त्यांचं रिलेशनशिप एका काय नाव होतं, एका डायमंड मध्ये शो करतो की मीन्स ते त्यामध्ये रिलेशनशिप कोणते. समजा आता स्टुडंट आहे, एनरोल इन्स, तर मग स्टुडंट काय करतो, कोर्सला एका एनरोल करतो, तर मग आपण इथं काय रिलेशन क्रिएट केलंय, एनरोल इन. सो असे आपण वेगवेगळे रिलेशन्स आपल्या यूज केसनुसार क्रिएट करू शकतो. तर मग या रिलेशनशिप्स मध्ये काही टाईप आहे, जसं की युनरी रिकर्सिव्ह रिलेशनशिप. When there is only one entity set participating in relation, for example one person is married to only one person. So जेव्हा एकच एंटिटी आहे आणि ती एकच रिलेशनशिप फॉर्म करते, तर मग तेव्हा त्याला युनरी रिलेशनशिप, 1 to 1 रिलेशनशिप असं म्हणतात. बायनरी रिलेशनशिप, बायनरी रिलेशनशिप म्हणजे जेव्हा दोन एंटिटीज त्यात पार्टिसिपेट करताय. सो दॅट दॅट टर्म इज कॉल्ड एज बायनरी रिलेशनशिप. तर मग यामध्ये जसं की आपण बघू शकतो, स्टुडंट अँड कोर्स हे या ज्या दोन एंटिटीज आहे या रिलेशनशिप मध्ये पार्टिसिपेट करताय. तर मग इथं या एंट्रोलिन आपण इथं दोन एंटिटीज यूज केलाय आणि यामध्ये आपण एक बायनरी रिलेशनशिप फॉर्म करतो युजिंग एनरोलिंग. टर्नरी रिलेशनशिप, जेव्हा तीन एंटिटीज असं एक रिलेशनशिप फॉर्म करतात, तर मग तेव्हा आपण त्याला टर्नरी रिलेशनशिप म्हणतो. तर मग याचं एक्झाम्पल आहे, एक स्टुडंट एंटिटी आहे, सेकंड इज कोर्स एंटिटी अँड थर्ड इज इन्स्ट्रक्टर एंटिटी. तर मग आता एक एक स्टुडंट आहे, एक कोर्स आहे आणि एक इन्स्ट्रक्टर आहे. तर मग हे तिघं पण एका कोर्समध्ये एनरोल आहे. तर मग एक कोर्स जेव्हा करायचा आहे, म्हणजे एनरोलमेंट क्रिएट करायचं आहे त्याच्या,
तर मग त्यासाठी एक स्टुडंट पण रिक्वायर्ड आहे, कोर्स पण रिक्वायर्ड आहे आणि इन्स्ट्रक्टर पण रिक्वायर्ड आहे. तर मग तेव्हा आपण जे रिलेशनशिप यूज करतो ज्यात तीन एंटिटीज आहे, मग तेव्हा आपण त्याला टर्नरी रिलेशनशिप असं म्हणतो. फोर्थ इज एन ॲरे रिलेशनशिप. म्हणजे आपण काहीतरी एंटिटीज मीन्स आता आपल्याला आपण आता 1 2 3 यापर्यंत डिफाईन करू शकतो की आपल्याला हे जर रिलेशनशिप आहे तर मग यांना आपण ऍक्च्युली काय एक नेम दिलंय. तर बट जेव्हा आपल्याला काहीतरी एंटिटीज आहे आणि त्या एंटिटीज मध्ये मल्टिपल गोष्टींचं जी इन्फॉर्मेशन आहे ती स्टोअर करायची आहे. तर मग ती मल्टिपल गोष्टींची इन्फॉर्मेशन स्टोअर करण्यासाठी आपल्याला खूप साऱ्या एंटिटीज सोबत रिलेशनशिप जे आहे ते क्रिएट करायचे डेटा ईआर डायग्राम मध्ये. तर मग दॅट टाइम आपण एन ॲरे रिलेशनशिप क्रिएट करतो. एन ॲरे रिलेशनशिप म्हणजे की आपण जितके आपण आपण एक काहीतरी व्हॅल्यू डिफाईन करतो कॉल्ड एन. जसं की आपण एका फॉर लूप साठी किंवा आपण एक साईज डिफाईन करण्यासाठी यूज करतो व्हॅल्यू एन. तशीच आपण इथं एक एन व्हॅल्यू यूज करतो आणि ते एन व्हॅल्यू मग त्याला आपण एन ॲरे रिलेशनशिप म्हणतो. एन रिलेशनशिप ज्यात म्हणजे जसं की सेकंड बायनरी टर्नरी असं नाही. एन री म्हणजे की जितके आपण नंबर ऑफ एन्स असतील तितके नंबर ऑफ रिलेशनशिप. मग मग याच रिलेशनशिप मॉडेल मधलं म्हणजे आता रिलेशनशिपचे जे काही टर्म्स आहेत त्याला म्हणतो आपण कार्डिनॅलिटी. तर मग कार्डिनॅलिटी आपण बघूया 1 to 1. 1 to 1 म्हणजे दोन एंटिटीज आहे त्यांमध्ये म्हणजे त्या एकच रिलेशनशिप फॉर्म करतात त्या दोन्हींमध्ये. तर मग त्याला आपण म्हणतो 1 to 1 रिलेशनशिप. when each entity in each when each entity in entity set can take part only once in the relationship, the cardinality is 1 to 1. सो मग या आपण जी आता या ही टर्म बघतो याला कार्डिनॅलिटी म्हणतात. कार्डिनॅलिटी म्हणजे की एक एंटिटी किती दुसऱ्या एंटिटी सोबत रिलेशनशिप फॉर्म करते. तर मग आता ही जी आहे फर्स्ट आपली 1 to 1. तर मग इथं पर्सन अँड पासपोर्ट. तर मग एक पासपोर्ट एकाच पर्सनला बिलॉंग करू शकतो. मग इथं हे जे आहे 1 to 1 रिलेशनशिप. सो हे झालं 1 to 1 कार्डिनॅलिटी. तर मग आपण युजिंग सेट जर कन्सेप्ट बघितली तर मग A1 लाच A1 B1 लाच बिलॉंग करू शकतो, A2 B2 ला, A3 B3 ला. बट जस्ट आता A4 ला कोणतीच व्हॅल्यू अवेलेबल नाही. तर मग असं नाही की आपण कोणत्या पण दुसऱ्या व्हॅल्यूला असाइन करून देऊ, कारण की इथं आपण 1 to 1 रिलेशनशिप फॉर्म करतोय. तर मग या केसमध्ये आपण म्हणजे एक एंटिटी आणि त्याच्या दुसऱ्या एंटिटी मध्ये एकच रिलेशनशिप. सेकंड टाइप इज 1 to many. 1 to many आता जसं की इन 1 to many रिलेशनशिप one entity can be associated with multiple entities. मग आपण यात असं एक्झाम्पल कन्सिडर करू शकतो की जसं की एक एक स्टुडंट आहे. तर मग आता एक स्टुडंट आहे हा मल्टिपल कोर्सला एनरोल करू शकतो. सो हे झालं 1 to many रिलेशनशिप. जेव्हा एक एंटिटी मल्टिपल एंटिटी सोबत रिलेशनशिप फॉर्म करते मग तेव्हा आपल्याला 1 to many रिलेशनशिप असं कन्सिडर करतो. युजिंग सेट्स त्याचं एक्झाम्पल असं आहे की जसं आता आपण आता जे रिलेशनशिप आहे ते ॲज पर अवर नीड आपण त्याला यूज करू शकतो. मग आता इथं आपण A1चं B1 सोबत एक रिलेशनशिप क्रिएट केलंय, A2चं B2 आणि B3 सोबत पण, कारण की आपण इथं 1 to many रिलेशनशिप फॉर्म करतोय. मग असं नाही की आपण जर 1 to many रिलेशनशिप फॉर्म करतोय तर मग त्यात ज्या एंटिटी आहे त्यात आपण मेनी रिलेशनशिप दिलंच पाहिजे. तर मग आपण एक जरी रिलेशनशिप त्यात केलं तरी पण ते एक व्हॅलिड फॉर्म आहे. Next is multiple to one. When entities in one entity set can take part only once in the relationship set, and entities in other set
can take part more than once in the relationship set. Cardinality is many to one. सो सेम कन्सेप्ट आपण जस्ट स्वॅप केली, जसं की एक स्टुडंट मल्टिपल कोर्सेसला ऍडमिशन घेऊ शकतो. तर मग मल्टिपल कोर्सेसला मल्टिपल इन्स्ट्रक्टर्स असू शकतात. तर मग तेव्हा मग ते दॅट रिलेशनशिप कॉल्ड इट ॲज मेनी टू वन, की खूप साऱ्या एंटिटीज आहे त्यात त्या मल्टिपल एंटिटीजला रिलेट करताय. सो दॅट्स कॉल्ड ॲज मल्टिपल मेनी टू वन रिलेशनशिप. जसं आता यात मेन डिफरन्स असा आहे की जसं आपण एका एंटिटी मधून दुसऱ्या एंटिटीला रिलेशनशिप क्रिएट करण्याचा ट्राय करत होतो, इथं ए आपण बी पासून ए ला क्रिएट करतोय आणि इथं आपण ए पासून बी ला क्रिएट करतोय. सो दिस इज द डिफरन्स. मेनी टू मेनी. मग मेनी टू मेनी मीन्स आता आपल्याकडं दोन एंटिटी आहे आणि त्या दोन एंटिटीज मध्ये आपण वेगवेगळ्या एंटिटी सोबत रिलेशनशिप क्रिएट केलं. सो ह्या रिलेशनशिपला आपण म्हणतो मेनी टू मेनी रिलेशनशिप. तर मग पार्टिसिपंट कन्स्ट्रेंट असं असतं की तर मग यामध्ये अजून एक टर्म आहे कॉल्ड पार्टिसिपंट कन्स्ट्रेंट. सो पार्टिसिपंट कन्स्ट्रेंट इज अप्लाइड टू एंटिटी पार्टिसिपेटिंग इन द रिलेशनशिप सेट. तर मग आपल्याला जर हे कंट्रोल करायचं आहे की एक टोटल पार्टिसिपेंट किती आहे आणि पार्शियल पार्टिसिपेंट कोणते कोणते, तर मग आपण ह्या सगळ्या गोष्टी पार्टिसिपंट कन्स्ट्रेंट मधून आयडेंटिफाय करू शकतो. बट म्हणजे आपल्याला जे बघायचं आहे तर मग आपल्याला जस्ट हे बघायचं आहे की आपण एक ए आर मॉडेल कसं क्रिएट करू शकतो. सो एक ए आर मॉडेल क्रिएट आपण एक रिअल वर्ल्ड जी आपली सिस्टम बनवतोय, जी की आहे आपली ई कॉमर्स सिस्टम. तर मग त्या ई कॉमर्स सिस्टम साठी आपण बघूया की हे आपण ए आर मॉडेल कसं क्रिएट करू शकतो. सो व्हॉट्स द टाइम नाव 8:50. सो एक ए आर मॉडेल आपल्याला आपल्या एंटिटीसाठी सॉरी डेटाबेस स्कीमासाठी डिझाईन करण्यासाठी अराउंड 30 to 40 मिनिट्स लागतील. तर मग आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये जे तुमचं ए आर मॉडेल आहे ते कम्प्लीट करूया. अँड आपण नेक्स्ट वीकमध्ये जे एसक्यूएल आहे ते पूर्ण करून ज्या अपकमिंग लायब्ररीज आहे नंपाईज अँड पांडास ते कव्हर करूया. ओके. अटेंडन्स द्या.